सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा सुचित्राज होम किचनमध्ये स्वागत। आजची रेसिपी आहे शेवभाजी। झणझणीत अशी शेवभाजीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता शेवभाजीची रेसिपी बनवायला घेऊ। शेवभाजी बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा, सुके खोबरे, अद्रक, लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये सुके खोबरे टाकायचे आहे। सुके खोबरे छानसे ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। सुके खोबरे एका प्लेटमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवायचे आहे। पुन्हा एकदा 2 चमचे तेल टाकून बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान भाजून झाल्यावर बारीक चिरलेलं अद्रक, लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सर्व साहित्य टाकून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून मिक्सरचे झाकण लावून मसाला छानसा वाटून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता मसाला छान वाटून झाला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकले आहे। तेल तापल्यावर तेलामध्ये अर्धा चमचा जिरं टाकले आहे। कढीपत्ता टाकला आहे। मिक्सरला वाटून घेतलेले वाटण टाकायचे आहे। मसाला 1 ते 2 मिनटं छानसा परतून घ्यायचा आहे। सुक्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। धने पावडर टाकायची आहे। सर्व साहित्य पळीच्या सहाय्याने एकसारखे परतून घ्यायचे आहे। मसाले करपू नये म्हणून थोडे पाणी टाकून मसाला 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत छानसा परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटेपर्यंत छानसा परतून घेतला आहे। एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते। गरजेनुसार पाणी टाकून ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। गरम पाणी टाकल्यामुळे रश्याला छानसा तवंग येतो। रश्याला उकळी आल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। खाण्यासाठी तयार आहे शेवभाजी। शेव जर रश्यामध्ये टाकल्यास नरम पडते। शेवभाजी सर्व करताना बाउलमध्ये शेव घेऊन रस्सा टाकावा। इथे तुम्ही पाहू शकता झणझणीत अशी शेवभाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।